वसई विरार महापालिकेचा 2026-27 साठी 4,208 कोटींचा अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर. अर्थसंकल्पात पर्यटन, पायाभूत सुविधा आणि सामाजिक योजनांवर विशेष भर दिल्याची आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांची माहिती. परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अर्थसंकल्पांच्या प्रतींची होळी. 7/12 कोरा करण्याचं आश्वासन देऊन केवळ 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ केल्यानं स्वाभिमानीचं निषेध आंदोलन. पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर युवा विद्यार्थी संघटनेच्या वतीनं शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं जोरदार आंदोलन. आरटीआय कायद्यानुसार 90% शिक्षक भरती अपेक्षित असताना सरकार केवळ 80% भरती करत असल्याचा आंदोलकांचा आरोप. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनसंरक्षक अनिता पाटील यांच्या विरोधात अभिनव नगरमधील स्थानिकांचं आंदोलन. वनसंरक्षकांच्या परवानगीनंच अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप. कोल्हापुरात अनुसूचित जाती आरक्षण बचाव जन आंदोलन समिती आक्रमक. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एससी समाजाचं आरक्षण लाटून मागासवर्गीयांवर अन्याय केल्याच्या निषेधार्थ मोर्चा. रिक्षांच्या नवीन परवानग्यांना आजपासून स्थगिती. वाढती वाहतूक कोंडी आणि शहरी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. पनवेल सेक्टर 14 मध्ये अमृतवेल सोसायटीच्या पुनर्विकास बैठकीत जोरदार राडा. अध्यक्ष रवींद्र भगत यांनी बाहेरील गुंडांना बोलावून सोसायटीतील सदस्यांना मारहाण केल्याचा आरोप. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. बीडच्या परळी शहरातील अरुणोदय मार्केटमध्ये 4 ते 5 जणांकडून एका तरुणाला मारहाण. विरोधात काम केल्याचा राग मनात असल्यानं टोळक्यांकडून लोखंडी रॉड आणि पाईपच्या साहाय्यानं मारहाण. पुण्याच्या जुन्नरमधील नारायणवाडी परिसरात धुमाकूळ घालणारा एक बिबट्या जेरबंद. मात्र परिसरात आणखी एका बिबट्याचा वावर असल्याची माहिती. इस्रायलचा इराणमधील अब्बास बंदरावर हल्ला. बंदरावर तेलाचे टँकर्स असल्यामुळे हल्ला केल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.